हॅलो फ्रेंड्स, मी पूजा ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची डिझाइन सांगणार आहे। ही डिझाइन खूप सुंदर आणि युनिक स्टाईलची डिझाइन आहे। त्याची मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग स्टेप बाय स्टेप सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी आपण मापे बघू। उंची 14.5 आहे ब्लाऊजची, छाती 44, कमर घेर 38, मागचा गळा 10.5, पुढचा गळा 6, त्यानुसार शोल्डर 7.25 घेतलेला आहे, मुंडा 7.5 घेतलाय आणि गळा रुंदी 4.5 घेतलेली आहे। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू। कॅनव्हासवर आपण पहिलं गळ्याचं मार्किंग करून घेऊ। हे पहा, घडीचं घेतलेलं आहे कॅनव्हास 4.5 वर मी गळा रुंदी मार्किंग केलेले आहे। इथे उंची 3.5 घ्यायची आहे स्टार्टला, वरती हुक येणार आहेत त्यासाठी। हे पहा, रुंदी 4.5 घेऊन बॉक्स तयार करून घेत आहे। ते 1 इंच वर खूण करून राऊंड शेप द्यायचा। आता आपण गळ्याची उंची मार्किंग करून घेऊ। तयार गळा 11 आहे, 11 प्लस अर्धा इंच 11.5 वर मार्किंग केलेले आहे। खालच्या साईडला 4.5 वरच मार्किंग करून घ्यायचं। हे पहा, हा बॉक्स तयार करायचा। आता हा झालेला आहे। आता आपण खालचे डिझाईनचं हे करून घेऊ। 2.25 इंचावर मी डॉट दिलेले आहेत। त्याचा व्हिडिओ काढता नाही आला म्हणून तुम्हाला सांगत आहे। हे पहा, असं कर्व आकार शेप द्यायचा आहे आपल्याला। सगळे सामानच घेतलेले आहे, वरती फक्त एक्स्ट्राचं घेतलेलं आहे 2.5 इंचावर। खालीचे तीनही ट्रायंगल ते कर्व आकार 2.25 इंचाचा अंतर आहे। हे पहा, अशा प्रकारे आपला हा शेप दिलेला आहे गळ्याचा। बाजूने आपण कट करून घेऊ कॅनव्हास हा एक्स्ट्राचा। आता मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून अस्तरवर हा कॅनव्हास ठेवायचा आहे अशा प्रकारे, आणि टाचण्या लावून घ्यायच्या। हे पहा, अशा प्रकारे आपण टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी। इथे महत्त्वाची गोष्ट, सरळ कपडा मेन फॅब्रिक ठेवलेला आहे, त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर कॅनव्हास ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवा। आपल्याला उलटवायचं आहे। आता आपण स्टिच करून घेऊ। जे मार्किंग केलेलं आहे त्यानुसार गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला स्टिच करून। हे पहा, हे टाचण्या लावल्याने आपल्याला कपडा इकडे तिकडे सरकत नाही, व्यवस्थित आपल्याला स्टिच करता येतं। अगदी 10 ते 15 मिनिटात ही डिझाइन तयार होते। खूप सोपी आहे। अशा प्रकारची डिझाइन वगैरे असेल ब्लाऊजची तर नेहमी एक लक्षात ठेवा की कॅनव्हास यूज करा। कॅनव्हास यूज केल्याने आपल्याला फिनिशिंग वगैरे एकदम मस्त येते, त्यामुळे ते कडक असे राहते डिझाइन, अजिबात असं लूज पडत नाही कॅनव्हास यूज केल्याने। नेहमी लक्षात ठेवा की कॅनव्हास यूज करत जावा अशा प्रकारच्या डिझाइनमध्ये। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। हे पहा, आता आपण कट करून घेऊ। 1.5 इंचाचं अंतर ठेवून हे कट करायचं आहे आपल्याला। महत्त्वाची टिप्स म्हणजे मी जे शोल्डर, मुंडा, गळा रुंदी सांगितली आहे चेस्टनुसार, त्यानुसार तुम्ही ही नक्की ट्राय करा। हे एकदम व्यवस्थित बोटनेकच्या ब्लाऊजला एकदम परफेक्टली बसून जातं, की माझा अनुभव आहे। हे बोटनेकचं माप माझं बरोबर परफेक्टली बसतं। तुम्ही नक्की ट्राय करा। हे मी कट केलेलं आहे। आता आपल्याला उलटवून घ्यायचं आहे हा भाग, म्हणजे मध्यंतरी कॅनव्हास जातो, अस्तर बाजूला हे वरती येतो मेन फॅब्रिक। आता आपण वरनं दाबटीप देऊन घ्यायची आहे। हे पहा, मी पहिलं उलटवून घेऊन व्यवस्थित आकार डिझाईनचं ते गळा व्यवस्थित काढलेला आहे आणि वरनं दाबटीप देत आहे अशा प्रकारे। आतमध्ये फोल्ड होऊ नये यासाठी पहिलं पूर्ण काढून व्यवस्थित घ्यायचा, उलटून घ्यायचा। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे, स्टिच करायचं आहे। एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतं कॅनव्हास यूज केल्यामुळे। ही लेटेस्ट युनिक ट्रेंडिंगची खूप सोपी आहे डिझाइन।
आत्तापर्यंत मी 5-6 जणांचे ब्लाऊज शिवलेले आहेत. खूप मागणी आहे या ब्लाऊजच्या डिझाईनला सध्याला. हे पहा, अशा प्रकारे हा गळा तयार झालेला आहे. तर आता आपण त्याला लेस वगैरे, गोल्डन कलरची लेस वगैरे तुम्हाला काय वाटेल तसं लावू शकता. मी इथं कॉपरची लेस लावून घेतलेली आहे. तुम्हाला डायरेक्ट मी लावूनच दाखवलेले आहे. पहा, अशा प्रकारे आपण लेस लावून हुक वगैरे इथे अटॅच केलेला आहे. नॉट पण लावू शकतो किंवा हुक बटन वगैरे पण करू शकतो. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.